हो मॅडम का काय म्हणता? हो मॅडम काय काय झालं जरा? हा तुम्ही ते ऑफिसमध्ये कसे दिसता इथं ते एकदम मॉडर्न झाले लोक राहतात कसं साधं सिंपलच येते मी. बाप रे बाप मला छान दिसते. पाहिल्यानंतरच पकडून जाईल तुमच्या जवळ. तुमच्यासोबत यायचे पार्टीला थोडं मग पॉशच यावं लागेल ना. छान वाटते का? हो हो एकदम छान मॅडम खरंच पाहिल्यानंतर माणूस म्हणजे असं तुमच्यापासून हटू शकत नाही नंतर. मग तुझ्यासोबत पार्टीला यायचंय तर कसं थोडी दिसली पण पाहिजे ना छान. चला. वाटते का? छान वाटते ना? हो एकदम मॅडम बघितल्यानंतर तर आज तर चक्कर आल्यासारखं झालं मला कारण हा लुक पहिल्यांदा पाहतोय मी. ऑफिस मध्ये नाही कारण भरपूर लोक राहतात ना मग चांगलं नाही वाटत. काही चहा कॉफी घेणार का? आता आलोय तर बस ना. मॅडम मी तर आज तर कामातूनच काढला मला साधी सिंपल बाई तर मनच फोडून टाकतं ते. मॅडम काय सर तुम्ही असं करताय कधी बघितलं नाही का मला रोज तर बघता ना. नाही हो रोज बघण्यात आणि आत्ताच्या बघण्यात जमीन आज कोणता फरक आहे. रोज राहत नाही ना मी अशी. आज आपलं सहज बाहेर जायचं होतं म्हणून. मॅडम मी का आपण बाहेर पार्टी जाण्यापेक्षा इथंच पार्टी करायची. इथं नका ना सर पण माझे मिस्टर घरी येते ना. ते तर बाहेर गेले ना कुठेतरी. वेळ झालाच आहे त्यांचा कधी येऊ शकताय. चेक करा ना फोन करून केव्हा येत आहे. पण ते म्हणते तू काही फोन नाही करत अचानक काय फोन केला. नाही याच्यात मला बाहेर जायचं होतं म्हणा तुम्ही केव्हा येत आहे मला कळेल म्हणा असं. मॅडम मी काय म्हणतो हे घर तुम्ही रेंटने घेतलेलं आहे ना. हो 6,000 काय 6,000 आहे का. मिस्टर कामाला जातात मग मी पण ऑफिसमध्ये येते. मी काय म्हणतो ऐका ना हे घर जे आहे ना हे डायरेक्ट विकतच घेऊन टाका ना. कसं काय? मग किती म्हणतोय 25. 25 का. मी काय म्हणतो ऐका ना मी काही देतो तुम्ही काही टाका मिस्टरांचे काही घेऊन टाकू. तुम्ही फक्त मला एक चान्स द्या. हे घर काय अर्धी प्रॉपर्टी तुमच्या नावावर करतो. फक्त एक चान्स देऊन तर बघा. काय करू सरांचा ऐकू का नको. ऐकलं तर माझा फायदा होईल ना. मिस्टर पण घरी राहते घर स्वतःच होऊन जाईल. चालेल बघते काहीतरी पसंत. चालेल सर तुम्ही बोलले त्याच्यासाठी मी ॲग्री पण आपल्या दोघांच्या गोष्टी तिसऱ्या नको कळायला. ठीक आहे मला तर माझा कारण मिस्टर कसं आहे सोडून देते लगेच माझं पंचनामा इज्जतीचा. नाही मॅडम तसं काही होणार नाही मला पण संसार आहे ना. कारण तर थोडी भीती वाटते कधी या गोष्टीमध्ये पडले नाही ना मी. अचानक तुम्ही मला त्या गोष्टी बोलले थोडंसं घाबरल्यासारखं दर्पण पडलं होतं पण मग थोडा विचार केला लाईफमध्ये पुढे जायचंय तर म्हणून. पुढे जायचं आहे ना ह्या गोष्टी थोड्याच करावं लागणार. हो मग ॲग्री मी त्याच्यासाठी. मग काय आता एवढं हे नाही. चला तुमचे मिस्टर येईपर्यंत आज लगेच का? मग काय हाय चान्स सोडायचं कुठे. ते बरोबर आहे. चला मी वा पुढं मिस्टरांना जरा विचारते ना काय अचानक आले बिले तर उभे हाय ते तुम्ही दोघं तुम्ही वा पुढं मी फोन करून विचारते. हॅलो कुठे आहे हो? घरी कधी येणार आहे? उशीर होणार आहे का? चालेल नाही मी बाहेर चालले होते ना म्हणून विचारलं कुठे आहे काय. चालेल मग या अर्धा एक तासाने असेल तर कॉल करा मला यायच्या आधी म्हणजे मी चावी ठेवून जाईल बाजूला. हो चालेल ठेवू का. तुम्ही गेले नाही का वरती? सॉरी ते कसं या ना सर. या ना सर बघा गरीबाचं घर. हो गरीबाचं काय एवढं भारी घर आहे ना. काय भाडाचं आहे ना पण भाडं द्यावं लागतं. आता मी बोललो ना तुम्हाला हे तुमच्या नावावर होणार म्हणजे होणार 100%. बसा ना. बाकी काय म्हणतात?
बाकी काय नाही हो, तुमच्याबरोबर एक वेगळाच आनंद भेटतोय आज. बरं अचानक आज तुम्ही आले त्याच्यात हा. मिस्टर नाही बाहेर गेले हा मग थोडे लेटच येणार आहे. अहो याला तर म्हणता नशीब, हा मग नशिबाने तर असे चान्स भेटतात. हा मग मग आज चांगलं नशीब जुळून आले. मग मग करायचं सुरुवात. चालेल ना हं? चालेल. दरवाजा लावू का? नाही राहू दे आता कोणी येणार नाही आपण दोघंच आहे. नाही भरोसा नाही ना मॅडम. नाही कोण नाही येणार राहू दे खालचा बंद आहे ना बंद आहे का? बंद आहे घरामध्ये होते ना आता ते आग्नेजवळ गेल्यानंतर तू ते काय मग